संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे 29 जून या दिवशी शासनाने जी-आर निर्गमित करून आनंदाची बातमी. महत्त्वाची बातमी जो आहे, रखडलेला निधी होता तो निर्गमित करण्यासाठी महत्त्वाचा जी-आर शासनाने निर्गमित करून जी आहे सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी देण्याचं काम इथं केलेलं आहे. त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. हा जो जी-आर आहे मित्रांनो, जे दिव्यांग लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे संपूर्ण बजेट किती निर्गमित करण्यासाठी आलेले आहे ते बघूयात मित्रांनो. शासनाने इथं जारी झालेलं आहे. ठिकाणी तुम्ही बघू शकता, विशेष सहाय्य विभागाअंतर्गत हा महत्त्वाचा जी-आर जो आहे निर्गमित करून शासनाने महत्त्वाची बातमी म्हणजे विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरण करण्यासाठी हा महत्त्वाचा जी-आर शासनाने निर्गमित केला आहे. हा जो जी-आर आहे 29 जून 2026 रोजी हा महत्त्वाचा जी-आर शासनाने निर्गमित करून इथं माहिती देण्याचं काम इथं केलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे. सन 2026 या वित्त वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरण करण्यासाठी महत्त्वाची मंजुरी देण्यात येत आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, 126 कोटी रुपये हा सामाजिक न्याय व विशेष समाज कल्याण म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. इतर जे आहे आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जे आहे आता 120 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी हा महत्त्वाचा जी-आर हा निर्गमित करून आनंदाची बातमी दिली आहे. ज्या लाभार्थ्यांना प्रदान करावयाच्या प्रयोजनार्थ राज्याच्या एकत्रित निधीतून रक्कम ही आहरित करण्यात याव्यात असे तर सूचनासुद्धा देण्यात आले आहे. तुम्ही ते बघू शकता. संपूर्ण जी-आर हा आपल्या PDF स्वरूपात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार होत्या. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतः PDF डाउनलोड करून तुम्ही हा जी-आर संपूर्ण वाचू शकता. महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी आहे. जवळच्या मित्रांना व जे दिव्यांग लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आहे त्यांना हा जी-आर निर्गमित करून देण्यात आलेली माहिती, संपूर्ण माहिती शेअर करा. अशाच नवीन अपडेटसाठी, सरकारी योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट ही वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.